नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मी डॉक्टर गणेश शिंदे स्वागत करतो। आज महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे नगर परिषदेची पदभरती संदर्भातलं हे आजचं अपडेट आहे। ग्रुप क आणि ड या संदर्भामध्ये पदभरतीची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे। या संदर्भामध्ये ज्या महत्त्वपूर्ण बैठकी आहेत त्या एकदम मोठ्या पातळीवरती सुरू झालेल्या आहेत आणि यातलीच पुढचा टप्पा जो आहे तो 11 तारखेला 11 मे 2026 रोजी याची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठकी पार पडणार आहे। या बैठकी संदर्भातला आजचा हा परिपत्रक आहे ते सगळ्यांनी महत्त्वपूर्ण आहे। लक्ष द्या की हे परिपत्रक 8/5 म्हणजे 8 मे 2026 हे परिपत्रक आहे आणि यानुसार शांताराम गोसावी उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय जे आहेत यांच्या माध्यमातून हे काढले गेले आहे। मग यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, यामध्ये जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संदर्भामध्ये हे नोटिफिकेशन हे निघलेलं आहे। यामध्ये विषय काय सांगितला आहे, राज्यातील नगर परिषद स्थापनेवरील गट क आणि ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याकरिता संवर्ग निकाय पदांची माहिती संकलित करण्याबाबत ही आहे। म्हणजे राज्यातील जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत यांना स्पष्टपणे सांगितलं आहे गट क आणि ड इथलची जी रिक्त पदं आहेत या रिक्त पदांसंदर्भामध्ये संवर्ग निकाय माहिती जी आहे ती लवकरात लवकर संकलित करण्यास सांगितली गेलेली आहे। या संदर्भामध्ये उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आयुक्त व संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 11 मे 2026 रोजी 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले। सदर बैठकी म्हणजे राज्यातील नगर परिषदेवर आस्थापनेवरील गट क आणि ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे हे इथं स्पष्ट सांगितलेलं आहे। त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ नगर परिषद व नगरपंचायत मधील सरळ सेवेने भरवायच्या गट क आणि ड पदाची सर्व संवर्ग निकाय माहिती संकलित करून त्यासोबत गुगल शीटमध्ये नोंद करून त्याची प्रमाणित प्रत जी आहे संचालनालयाच्या उपरोक्त ईमेल वर सादर करावी असं स्पष्ट सांगितलेलं। म्हणजे काय, 11 तारखेला संध्याकाळपर्यंत नगर परिषदेमध्ये जेवढे पद रिक्त आहेत ग्रुप क आणि ड चे यांची माहिती ही उपलब्ध होणार आहे आणि या आधारावरती यांच्या जाहिराती या लवकर निघणार आहे। हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे, लक्षात ठेवा। येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्यात अगोदर तलाठी भरतीच्या पण पूर्वी कोणती ॲड येणार आहे, नगर परिषद भरतीची ॲड येण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे, हे पण लक्षात ठेवा। यामध्ये बघा आपल्याला आपण लास्ट टाईममध्ये बघितलंय, आता ह्यामध्ये बघा नगर परिषद भरती 2026 ची करिअर ऑर्बिट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही चालू आहे। या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलंय अनलिमिटेड वॉच टाईम आहे, मॉक टेस्ट आहे, PDF नोट्स आहे, व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे। यासोबत तुम्हाला मेंटरशिप भेटणार आहे, डाऊट सेशन होणार आहे। तुम्हाला या संदर्भामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची शंका कुशंका जी असतील त्यांची सोडवणूक करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सोडून भेटणार आहेत। यासाठी करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्याला या बॅचची फी फक्त किती आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी आहे 699 रुपये। 699 मध्ये कोणताही क्लास महाराष्ट्राने ऑनलाईनमध्ये तुम्हाला फी देत नाही। करिअर ऑर्बिट अकॅडमी च्या माध्यमातून ही फी तो सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे आणि ही सगळ्यात पहिली ॲड ही असण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे। यासोबत बघा नगर परिषद जी पद भरती होणार आहे या संदर्भामधल्या ज्या रिक्त जागा आहेत या संदर्भामध्ये सुद्धा गट क आणि ड च्या जिल्हावार जर आपण बघितलं त्यांनी विभागवार पद्धतीमध्ये याची माहिती ऑलरेडी दिलेली आहे। तरीसुद्धा आता हे सगळं स्ट्रक्चर जे आहेत याला फायनलाइज केलं जाणार आहे आणि ह्या फायनलाइज स्ट्रक्चरवरची नगर परिषदेच्या जाहिराती या प्रसिद्ध व्हायला सुरुवात होणार आहे। यामध्ये बघा सगळ्यात अगोदर जे आहे कोकण विभाग जो आहे, कोकण विभागामध्ये टोटल रिक्त पदं आहेत 200 पदं रिक्त आहेत। त्यातले सगळ्यात जास्त पदं गट क चे आहेत, नंतर गट ड चे 61 आहेत। ओके, त्यानंतर पुणे विभाग जो आहे या पुणे विभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त 412 पदं एकूण पदं असणार आहे। त्यामध्ये 296 पदं गट क चे असणार आहे आणि 116 गट ड चे असणार आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर बघा नागपूर विभाग जो आहे, नागपूर विभागामध्ये आपल्याला 440 पदं ही दिसत आहे, 88 गट ड चे असणार आहे आणि 352 पदं जी आहेत ही मुख्यतः कोणाची असणार आहे, गट क साठी असणार आहे। या व्यतिरिक्त अमरावती विभाग जो आहे इथे 487 जागा असणार आहे, 330 गट क च्या 157 गट ड च्या जागा या ठिकाणी असणार आहे, हे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे।
या व्यतिरिक्त नाशिक विभाग जो आहे 411 जागा त्यांनी एकूण सांगितल्यात, त्यातल्या फक्त 8 जागा ज्या आहेत गट ड साठी असणारे आणि 403 जागा ह्या गट क साठी असणारे. हे महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. या महत्त्वाच्या अपडेट आहे, हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. यावरती आपल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या पार पडणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक या जागा बघा. जागांच्या ह्या माहितीच्या आधारावरती आपल्याला परीक्षेला फॉर्म भरत असण्याची माहिती ही सर्वात जास्त प्रमाणात याचा उपयोग होताना आपल्याला दिसणार आहे. ओके, यामध्ये बघा अजून एक महत्त्वाचं आहे बघा, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विभाग जो आहे यामध्ये टोटल 1188 जागा नगर परिषदेच्या आहेत. किती? 1188 जागा. आणि यातील 631 जागा ज्या आहेत गट क साठी आणि गट ड साठी 557 सर्वाधिक जागा आहेत. या जागा लक्षात ठेवा. या संभाजीनगर औरंगाबाद जो विभाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जागा जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला संधीसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे. आणि जर एकंदरीत टोटल बघितलं महाराष्ट्रामध्ये नगर परिषद जागा या 3138 जागा असणार आहे. यातल्या 2151 जागा गट क साठी असणार आहे आणि यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त जागा कुठे? संभाजीनगरमध्ये. संभाजीनगर हॉटस्पॉट आहे. इथे सुद्धा 987 जागा या कुठे आहे? गट ड च्या आहेत. त्यामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त जागा या संभाजीनगरमध्ये. त्यामुळे संभाजीनगरला महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा. या ठिकाणची निघणारी ॲड ही आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण इथलच्या संधी जास्त आहे, इथलच्या वॅकन्सी जास्त आहे आणि यानुसार आपल्याला यशसुद्धा मिळण्याची शक्यता ही सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही, जॉईन करायचं आहे या संदर्भामध्ये. ठीक आहे. यासोबतच करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या ह्या सर्व बॅचेस ज्या आहेत त्या चालू आहेत. यामध्ये बघा फास्टॅग बॅच चालू आहे MPSC ग्रुप बी ची. आपल्याकडे फास्टॅग बॅच चालू आहे. 1 महिन्याची फास्टॅग बॅच आहे. 20 ते 22 मे पर्यंत ही फास्टॅग बॅच कव्हर केली जाणार आहे. त्यानंतर नगर परिषद भरती आहेत फक्त 699ला, तलाठी भरती आहे 699ला, वनरक्षक भरती आहे 699ला, त्यानंतर आरोग्य भरती आहे 699, ग्रामसेवक भरती 699, तांत्रिक घटकासहित आहे. आत्ताच नुकतीच चौकीदार आदिवासी विभागाच्या माध्यमातून चौकीदाराची भरती या संदर्भातली जाहिरात ही निघाली आहे. आणि या संदर्भामध्ये सुद्धा फक्त या संदर्भातली आपली फी 499 रुपये ही याची फी असणार आहे चौकीदारी संदर्भामध्ये. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे याची 699 रुपये फी असणार आहे. यासोबतच स्टेट बोर्ड्स बॅच जी आहे यामध्ये सर्व 6वी ते 10वी 12वी पर्यंतच्या जेवढे स्टेट बोर्ड्स आहे त्याची बॅच ही आपली सेपरेटली चालू आहे. ही जी फी 1199 रुपये याची फी असणार आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला लेक्चर्स प्लस PDF नोट्स उपलब्ध असणार आहेत. यासोबत महिला व बालविकास विभाग जो आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका ही रेकॉर्डेड बॅच आहे. ही आपल्याला फक्त 499 मध्ये उपलब्ध आहेत. आणि ह्या सगळ्या बॅचेस जर तुम्हाला एकत्रित करायच्या असतील तर ह्या संदर्भामध्ये संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2026 करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला सरळ सेवा फोल्डरमध्ये 1299 मध्ये संपूर्ण सरळ सेवा बॅच ही तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी वरती करिअर ऑर्बिट अकॅडमी विद्यार्थ्यांना ही संधी देते. आणि यामध्ये पूर्ण कोर्स हा तुमचा उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये कोणताही शॉर्टकट्स असणार नाही आहे. सर्व लेक्चर्स हे प्रॉपरली असणार आहे. या संदर्भामध्ये आपले डेमो लेक्चर्स आपल्या बॅचच्या फोल्डरमध्ये उपलब्ध आहेत. ते तुम्ही नक्की बघा आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करा. थँक्यू.